माझे हेती सर्व सुख हो तुका म्हणे माझे हेती सर्व तुका म्हणे माझे हेती सर्व तुका म्हणे माझे हेती सर्व सुख हो तुका म्हणे माझे हेती सर्व सुख तुका म्हणे माझे हेती सर्व सुख 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 तुका म्हणे माझे हेती सर्व सुख तुळसी हार गणा वाज पितांबर तुळसी हार गणा वाजे पितांबर तुळसी हार गणा जय हो
20 20 येतोय कमी करा थोडं कडक करा आवाज अजून हरी हॅलो हा हॅलो 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 कृष्ण हरी जय जय राम. राम हरे हरे जय जय राम कृष्ण जय 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 हरे 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 जय 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 राम हरी जय जय हरे जय 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 राम हरे हरे जय जय राम जय जय राम जय जय राम हरी जय 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 राम जय जय राम जय जय राम हरी जय जय राम हरे जय जय राम रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा परवा तो हा माधव परवा रूप पाहता लोचने सुख झाले वो साधने तो हा विठ्ठल परवा
बरवा बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर विठ्ठल वरवा हा माधव माधव बरवा तुहा माधव हे बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय 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 राम जय जय राम जय जय राम जय जय राम हॅलो शुद्ध करो याचित शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित शुद्ध करो याचित भाविका वेगित शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित शुद्ध करो शुद्ध करो तुझ बाबा आहे देव तरी हा सुलभ पाव तरी हा सुलभ पाव तरी हा सुलभ पाव हे अनेकाचे कानी गुण दोष मनानानी गुण दोष मनानानी गुण दोष मनानानी हे मस्तक टेकना करी संतांच्या चरणा करी संतांच्या चरणा करी संतांच्या चरणा करी देवीचे ते वाचन जिने राहे समाधान जिने राहे समाधान जिने राहे समाधान तुझ बाबा हे देव तरी हा सुलभ पाव 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 तुका मने फार थोडा तरी पर उपकार थोडा तरी पर उपकार थोडा तरी पर उपकार मने पार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार
तरी हा सुलभ पाव तरी हा सुलभ पाव भावा हे देव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव विठोबा कुमारी बार कुमारी जय 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 विठोबा कुमार बार कुमारी जय विठोबा कुमारी इथं समोर बसलं तरी चालेल बरं का कुणी आलं तर पटकन. हॅलो भावे गावे गीत 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 शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त 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 तुझ व्हावा आहे देव तुझ व्हावा आहे देव शुद्ध करोनिया चित्त तुझ व्हावा आहे देव तुझ व्हावा आहे तरी हा सुलभ उपाव आवाज आवाज
सुलभ हरी हा सुलभ हरी हा तरी हा सुलभ तरी हा पाव तुझ विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 टाळी वाजवायचे सगळे विठ्ठल विठ्ठल सर्वांनी टाळी वाजवायची मुखाने नामस्मरण करायचं वा वा टाळी वाजवायची सगळ्यांची विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 हरे हरे विठ्ठल विठ्ठल देव पंढरनाथ भगवान जय माऊली ठाणे महाराज महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज हर 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 महादेव हर हर. टाळी वाजवायची जोरात पत्रावर दगड पडल्यासारखं वाजू नका जरा जोरात वाजवा वा वा टाळकरी पकवाज विनेगर कुठे हा विना वाजवा आणू आपण नवीन टाळ्या जोरात टाळ पकवाज विना टाळ टाळ्या टाळ पकवाज भावे गावे गीत
भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव अनेकांचे कानी गुणदोष मनान आणि तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव वेचिते वचन जेणे राहे समाधान तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उठा विठ्ठल 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 स्तुते विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू दुसरे चरणा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबा जी सद्गुरुदास तुका जयांचे केले आ स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता राम रायाचा सेवका राम रायाचा शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग याच्यावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करणारे वितराग संपन्न पंचमवेद निर्माते जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री तुकोबारायांचा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगामध्ये श्री तुकोबाराय हे तुमच्यासारख्या आणि माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला तुमच्यासारख्या आणि माझ्यासारख्या सामान्य साधकाला आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला प्रापंचिक जीवनामध्ये जर आपल्याला सुख हवं असेल तर त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीशिवाय आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रपंचामध्ये समाधान सुख लाभल्याशिवाय राहणार नाही किंवा लागणार नाही. जर आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला देव हवा असेल त्या परमात्मा शक्तीशी जर आपल्याला एकरूप व्हायचं असेल तर त्याकरता एक 4 ते 5 उपाय या अभंगामध्ये श्री तुकोबाराय आपल्याला सांगतात. चित्त शुद्ध करून भावयुक्त अंतकरणाने जर आपण देवाचं भजन केलं तर आपल्याला देव भेटण्याची दाट शक्यता आहे. कुणाच्याही गुणदोषाचं चिंतन न करता आपण ईश्वराच्या चिंतनामध्ये कसं सातत्यानं रममाण व्हावं असा जरी आपण सातत्यानं विचार केला तरी सुद्धा आपल्याला भगवान परमात्म्याची अनुभूती येणे शक्य आहे. असे जे कोणी संत आहेत ज्या संतांच्या चरणावर आपण डोकं ठेवलं की ज्या संतांना किंवा जे संत त्या परमात्मा शक्तीशी एकरूप झालेले आहेत अशा संतांच्या चरणावर जर आपण डोकं ठेवलं तरी सुद्धा आपल्याला त्या देवाची अनुभूती येण्याची दाट शक्यता आहे.
असे 3 ते 4 उपाय या अभंगामध्ये श्री तुकोबारा आपल्याला सांगतात. विठाल विठाल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटासा परिहार देणं हे वक्त्याचं प्रधान कर्तव्य असतं. सगळ्यात अगोदर आपला थोडा आवाज व्यवस्थित करा बरं, मोकळा करा जरा. शिट्टी थोडा आवाज कमी राहिला तरी चालेल, फक्त शिट्टी वाजून देऊ नका. असं फ्रेश आवाज येईल. हॅलो, हां हां, ओके. जय श्रीराम, जय श्रीराम. ठीक आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. अरे! आपल्या या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या श्री क्षेत्र शिंबूखेड या गावामध्ये आपण अखंड हरिनाम सप्ताह करताय आणि जवळजवळ आजचं हे 37वं वर्ष. याही वर्षी दरवर्षीप्रमाणे सर्व ग्रामस्थ मंडळींचं नियोजन झालं आणि गेल्या 36 वर्षापासून आपण हा अखंड हरिनाम सप्ताह करतात आणि आपल्या हा अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 37वं वर्ष आहे. आणि यावर्षी सर्व ग्रामस्थ मंडळींनी एकत्रित येऊन दरवर्षीप्रमाणेच एकदम थाटामाटामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वजण या कार्यक्रमासाठी अतिशय तन मन धनाने एकत्रित येऊन या अखंड हरिनाम सप्ताहाचा आनंद, भक्तिरसाचा आनंद आपण सर्व शंभूखेड ग्रामस्थ आपण घेत आहात. आणि ज्यांच्या कृपा आशीर्वादानं हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे असे पूजनीय हरिभक्तपरायण काशीनाथ बुवा वारकरी, हरिभक्तपरायण कैलासवासी श्रद्धेय निवृत्ती महाराज देशमुख आणि रावसाहेब महाराज काटे यांच्या कृपाशीर्वादानं हा चाललेला नामसप्ताह. आणि या नामसप्ताहातील आजची मला वाटतंय 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्याकडे आलेलं आहे. तसं वास्तविक पाहता विचार केलं तर आपल्या गावामध्ये मी पहिल्यांदाच आलो, बरोबर आहे की नाही? याच्या अगोदर पाहिलं या प्राण्याला कधी? आपल्या या माल तालुक्यामध्ये आणि श्री क्षेत्र शंभूखेड गावामध्ये आज पहिल्यांदाच या ठिकाणी येणं झालं. आणि आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे फार मोठे वैशिष्ट्य आहेत. काय काय वैशिष्ट्य आहेत ऐका. वैशिष्ट्य नंबर 1, आपला हा अखंड हरिनाम सप्ताहाचे जे टाळकरी आहेत ते टाळकरी कसे आहेत? एकदम तरुण आहेत, तरुण. या सप्ताहासाठी वादक कसे आहेत? एकदम तरुण आहेत. गायक कसे आहेत? तरुण आहेत. आपले चॅनलवाले कसे आहेत? तरुण आहेत. सिस्टमवाले कसे काय आहेत? तरुण आहेत, तरुण. श्रोते कसे आहेत? तरुण आहेत. फक्त कीर्तनकारच म्हातारा आहे का? मग कीर्तनकार पण कसा आहे? तरुण आहेत, तरुण. आणि जगद्गुरु श्री तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील किंवा एकनाथ महाराज असतील, या सर्व संतांना हा अखंड हरिनाम सप्ताह कसा असायला पाहिजे तर जगद्गुरु श्री ज्ञानोबाराय तुकोबारायांना या स्त्री क्षेत्र शंभूखेड मधला सप्ताह अपेक्षित आहे. विठाला विठाला. आणि या अखंड हरिनाम सप्ताहासाठी महाराष्ट्रातील नामवंत पखवाज वादक, नामवंत गायनाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. लाखो रुपये देऊन सुद्धा आपल्याला असे कलाकार भेटणार नाहीत. असे कलाकार आपल्या या शंभूखेड गावामध्ये आपल्याला लाभलेले आहेत. संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं फार मोठं आदराने नाव घेतलं जातं संगीत क्षेत्रामध्ये, असे आमचे हरिभक्तपरायण अविनाश महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या. आजपर्यंत मी फक्त फुलाचा सुगंधच घेत होतो महाराज, आज साक्षात फुलच मला दिसलं. अविनाश महाराजांना एकदा कोटी कोटी धन्यवाद. आणि सुरुवातीला ज्यांनी सुंदर अशी चाल म्हटली आमचे हरिभक्तपरायण मारुती महाराज मदने हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मारुती महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या महाराज. आणि सुंदर असा आवाज असणारे वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना आदरास्थ स्थान आहे असं आमचे हरिभक्तपरायण तुषार महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तुषार महाराज तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. आणि त्याच पद्धतीनं मृदंग क्षेत्रातील एक रणधुरंधर योद्धे म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ऋषिकेश महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. हे रणधुरंधर आणि हे धुरंधर टू आपले महाराज चित्रपटामध्ये धुरंधर नाहीत, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा धुरंधर आहेत. वा. विष्णू महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मला वाटतंय
आपले श्री ज्ञान मंदिर आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था सुद्धा आपलीच आहे, बरोबर ना? महाराजांची आहे. बरोबर, माझं वय झालं तर थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. त्याच्यामुळं सर्व आपल्या गुरुबंधू मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. टाळ्या थोडा विचार करून वाजवा, खर्चाचा विषय येतो, बरोबर आहे की नाही? जोरदार टाळ्या वाजवा महाराज. वा, सुंदर साऊंड सिस्टम वाले या ठिकाणी उपस्थित आहेत. आता माझा आवाज तुमच्यापर्यंत सुरक्षित पोहोचवणं हे सिस्टम वाल्याच्याच हातात आहे. का? कारण महाराज सकाळपासून हा दुसरा गड आहे. आता तुम्ही म्हणता महाराज कशाला बेजारी करता, एकच घ्यायचं. तुम्ही नाही का उसात कांदे लावित, तसंच एखाद्या विठाला नामसप्ताह आपल्या गावामध्ये चालू आहे. आता तुमचा आणि माझा वास्तविक पाहता पहिलाच परिचय, पण सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं, सगळ्या तरुण मंडळींच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. पण महाराज लग्न जर जमवायचं म्हटलं तर एखादा मध्यस्थी लागतो. मध्यस्थी डायरेक्ट लग्न होत असतं का? नाही. तसा तुमचा आणि माझा एकदम समन्वय घडवून आणण्यासाठी आपल्या मौली ज्ञानोबरायाच्या रथाच्या पाठीमागं 40 नंबर दिंडी चालते. त्यांचे जे मालक आहेत आमचे हरिभक्तपरायण ज्येष्ठ गुरुबंधू पांडुरंग महाराज देशमुख, आमचे मालकांनी महाराज फोन केला, म्हणे महाराज अशी अशी सेवा तुम्हाला करावी लागते. म्हटलं काय हरकत नाही मालक, सेवक करावे सांगितलेले काम. म्हणून मालकांनी मला आग्रह केला आणि मालकाच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याचा आयोग आला. मालकाने तर फोन केला, पण आपल्या गावाच्या वतीनं कोणीतरी पाहिजे ना, म्हणून आमचे हरिदास भाऊ मला सारखं फोन करत होते, महाराज असं आहे तसं आहे. तुमच्या गावाचं फार वर्णन सांगितलं बरं का, आणि तुमच्या गावाचं वर्णन सांगितलं यात विशेष नाही. तुमच्या या श्री क्षेत्र शंभूखेड आणि मान तालुका याचा इतिहास इतका अप्रतिम आहे. आता आपल्या शेजारी रांजणी म्हणून गाव आहे बघा, एक 10-12 किलोमीटरवर, ऐकलं असन. रांजणी गावामध्ये माझं कीर्तन होतं, जवळजवळ अर्धा ते 1 घंटा नुसतं मी शंभूखेडचाच इतिहास सांगत होतो महाराज. इतकं अप्रतिम गाव आहे तुमचं. भेटलाच वेळ तर आपण तिथेही बाण मारू. विठाल विठ्ठल 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 अरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 ढाल 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 विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आज मला वाटतं आज आपल्या गावची यात्रा होती, बरोबर ना? सर्वजण मस्तपैकी फ्रेश मनाने इथं बसायचे. 1 तास आपल्याकडे उरलेला आहे. एका तासामध्ये खूप सुंदर गोड चिंतन देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. विनंती एकच आहे की कीर्तन चालू असताना एकदम खेळीमेळी कीर्तन करायचं महाराज. काय विचारलं तर बिंदास उत्तर द्यायचं, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. काही लोकांना वाटतं हा माझा अपमान करतो काय, मी तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून. माझं लक्षात आलं का? एकदम खेळीमेळी कीर्तन, एकदम फ्रेश. आज यात्रा होती आपल्या शंभू महाराजांची. एकदा फक्त शंकर महादेवाचा जोरदार जयघोष करायचा आहे आणि जयघोष केल्याच्या नंतर आपण कीर्तनाला प्रारंभ करणार. बोला हर हर. सोमवार आहेत का सगळ्याला? जेवण बिवून आणले असते ना. मला आताच हरी महाराजांनी सांगितलं वरती जवळजवळ 4 ते 5 हजार लोक जेवले, बरोबर ना? मग जरा जोरदार आवाज काढा. थांबा. पुरुष मंडळ तुम्ही थांबायचं, तुम्ही म्हणायचं नाही, फक्त महिला मंडळ बोल. माझं म्हणलं लक्षात येतं? फक्त महिला मंडळ बोल. बोला हर हर. तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता पडला नाही का? पडला ना सगळ्याला? मग जोरात, जर जोरात आवाज काढला तर वाढून भेटणारे 500 आतपासून. हर हर. बस आता आपली बारी. माझ्या पार्टीचे तुम्ही आवाज मोठा आला पाहिजे, माझी इज्जत घालू नका. हर 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 हर. महाराज लोकसंख्या तुमची जास्त असू द्या, नाही तर 50% आरक्षण तुम्हाला जास्त असू द्या, आवाज आमचाच जास्त रिंगणार, फक्त मंडपात. ऐका मंडळी, सेवेकरता घेतलेला अभंग श्री तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये श्री तुकोबराय हे आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये जर आपल्याला सुख हवं असेल, आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये संसारामध्ये जर आपल्याला समाधान मिळवायचं असेल, तर तो जगाचा चालक मालक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा त्याची अनुभूती आल्याशिवाय किंवा ते देवाची प्राप्ती केल्याशिवाय
आपल्या संसारामध्ये आपल्याला सुख लाभणार नाही, हे शाश्वत सत्य आपल्याला स्वीकारावंच लागेल. मग हे देव आपल्याला मिळवायचा आहे, भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला करायची खरी, पण ती काय एवढी सोपी आहे का? देव भेटणं एवढं सहज आणि सोपं नाही. आणि देव भेटणं जर सहज आणि सोपं असतं तर गाड्यावर भाजी विकणाऱ्या माणसाला सुद्धा देव भेटला असता, भिकाऱ्याला सुद्धा देव भेटला असता, गरीबाला भेटला असता, श्रीमंताला भेटला असता. पण देव भेटणं एवढा सोपं नाही महाराज. विचारा महाराज, पुराणेचा अर्थ अनिता माना होय कसा विषय जीवा माझा. पुराणातल्या ऋषीमुनींनी देव प्राप्त करण्यासाठी साधना केलेल्या ते काय एवढं सोपे आहेत का? त्या पुराणातल्या कथा जर आपण ऐकल्या वाचल्या तर आपल्या अंगाला काटा आल्याशिवाय राहत नाही. आता मागं प्रयागराजला कुंभमेळा होता बघा. जी त्या कुंभमेळ्याला गेली असतील ना, त्यांची एक गोष्ट लक्षात आली असेल, तिथं काही काही साधू असे आहेत की त्यांनी 35-35 वर्ष झालेले उभे आहेत, ते कधी बसलेच नाहीत. काही काही साधू असे होते जे झोपलेले आहेत ते कधी उठलेच नाहीत. काही काही साधू असे आहेत जे एका पायावर उभे आहेत, ते कधी बसलेत नाहीत. मग एवढा मोठा त्याग, एवढा मोठा संघर्ष देवासाठी आपल्याकडून करणं शक्य नाही. बोला बोला, शक्य नाही. मग देव जर आपल्याला देव भेटणं एवढा सहज नसेल, सोपं नसेल, तर मग जगद्गुरु श्री तुकोबाराच्या अभंगामध्ये आपल्याला सांगतात की देव आपल्याला सहज भेटतो. सोपा उपाय आपल्याला सांगतात. हे पटतंय का बरं? देव एवढा सोपं नाही महाराज. ऋषी मुनींनी, संत महात्म्यांनी किती प्रयास केले महाराज. विचारा महाराज, योग केले, तपश्चर्या केली, साधना केली. विचारा माझ्या ज्ञानोबाराने, योग एवढा सोपा वाटला का? जय लोहाचे चणे बोचरिया पडती खाणे, ते पोट भरू की प्राणी शुद्धी म्हणून योगाच्या वाटा जे निघाले का सुबाटा, त्या दुःखाचा चिवाटा भागाल. एवढा सोपा वाटला का त्याग? योग एवढा सोपा वाटला का योग? नाही महाराज. तरी सुद्धा श्री तुकोबार आपल्याला का सांगतात की एकदम सोपा उपाय. अरे रोग जाये गुळ साखरे तरी निंब का प्यावा. श्री तुकोबारा म्हणतात, अरे देव मिळवणं किंवा देवाची प्राप्ती करणं एवढं सोपं नाही, पण रोग जाये गुळ साखरे तरी निंब का प्यावा. तुम्ही कशाला तपश्चर्याच्या, योगाच्या, ज्ञान मार्गाच्या नादी लागतात? त्याच्यासाठी तुम्हाला एकदम सोपा उपाय सांगतो. काय? तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. सुलभ म्हणजे काय? सहज. सहज म्हणजे काय? सोप, फुकट. या जगामध्ये सहज एखादी गोष्ट मिळणं एवढं सोपं नाही. फुकट एखादी गोष्ट मिळणं असं नाही. पण ऐका, या जगामध्ये सहज एखादी गोष्ट आपल्याला मिळेल, एकही गोष्ट या जगात शिल्लक नाही. अहो, साधा आपण किराणाच्या दुकानात गेलो तर 1 रुपयाचं चॉकलेट घेतल्याच्या नंतर जर पाठ मिळवले आपण दुकानदाराकडे, तर दुकानदार लगेच पाठीमागून आपल्याला आवाज येतो, 1 रुपया द्या, आताच तुम्ही चॉकलेट घेऊन. अरे 1 रुपयाचं चॉकलेट साधा दुकानदार आपल्याला फुकट देऊ शकत नाही. तर या जगाचा चालक मालक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा आपल्याला फुकट भेटेल का? सहज भेटेल का? नाही. तर ऐका, मग या जगामध्ये सहज कोणत्याही गोष्टी भेटत नाही. माझं ओके लक्षात येत आहे? या जगामध्ये फक्त 4च गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला सहज भेटतात. किती? 4 गोष्टी आपल्याला सहज भेटतात. एक, शास्त्रकार वर्णन करतात, अनाहुता हि लभ्यन्ते मृत्यू मूर्खम व्यसनालस्यम. 4 गोष्टी आपल्याला सहज प्राप्त होतात. या 4 शिवाय 5वी गोष्ट आपल्याला सहज भेटतच नाही. कोणत्या कोणत्या सांगितल्या 4 गोष्टी? एक, आळस माणसाला सहज प्राप्त होतो. मूर्ख माणसं आपल्या आयुष्यात आपल्याला सहज भेटतात. व्यसन माणसाला सहज लागतं आणि मृत्यू माणसाला सहज भेटतो. काय 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 लक्षात ठेवा. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. 1 रुपया बक्षीस आपल्याकडे. आळस माणसाला सहज प्राप्त होतो, व्यसन माणसाला सहज लागतं, मूर्ख माणसं माणसाला सहज भेटतात, मृत्यू माणसाला सहज भेटतो. मरण माणसाला सहज आहे महाराज. तुम्ही म्हणता महाराज मरण सहज आहे? हो, मरण सहज आहे, 100% मरण सहज आहे. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण झाला असेल, महाराज तुम्ही म्हणता मरण सहज आहे, मरणासाठी प्रयत्न करायची गरज नाही. मग मला एक सांगा महाराज, जी लोक आत्महत्या करतात त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणा? काही काही माणसं रेल्वेच्या पटरीवर झोपतात, आपलं जीवन संपवतात. काही काही महिला मंडळ आपल्या नवऱ्याने मारलं, सासऱ्याने खालीवर बोललं तर लगेच डायरेक्ट विहीर जवळ करतात आणि विहिरीत उडी मारून आपलं जीवन संपवतात. आपल्यावर थोडं कर्ज झालं की लगेच माणूस आंब्याच्या झाडाला लटकतो. कशाला गोड आंबा आंबट करतो भाऊ? कशाला गोड आंबा आंबट करतो? काही काही माणसं औषध पिऊन आपलं जीवन संपवतात, आत्महत्या करतात. का?
तुम्ही आत्महत्या करू नका या मताचं मी नाही बरं का. तुम्ही आत्महत्या करू नका या मताचा मी नाही. तुम्ही 100% आत्महत्या करा. आत्ता करा. कीर्तन झालं. माझं बोलणं लक्षात येते. तुम्ही बिनधास्त आत्महत्या करा. तुम्ही म्हणता मालक काय महाराज बोलायला खुशाला मारा म्हणून जा सांगून गेला आम्हाला. तुम्ही आत्महत्या करा. बिनधास्त करा. पण तुम्ही जर कधी मरणार नसाल तर. माझं बोलणं लक्षात येते तुम्हाला. माझी भाषा कळते ना तुम्हाला. मराठी भाषा कळते ना. ये ना माइंडीटा रास कायला नाना ननगी प्रीतीस तोन्नी असं तर काय नाही. कळतंय सगळ्याला. तुम्ही आत्महत्या करा. बिनधास्त करा. पण तुम्ही मरणार नसाल तर. मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही मरणारच आहेत आणि तुमची इच्छा नसेल तर तुम्ही मरणारच आहे. मग तुमची इच्छा असेल नाही तर नसेल त्याच्यासाठी मरायची गरज काय. मरणारच आहे ना. हा मरण जो मागे गाढवाचा बाळ. याचा पहिल्या चरणामध्ये याचं काय. याचं पहिलं चरण आहे न लगे द्यावा जीव सहजाची जाणार आहे तो विचार जाणं काय. विठाला विठाला जीव सहज जाणार आहे त्याच्यासाठी द्यायची काय गरज आहे. मग याच्या द्रुपदामध्ये महाराजांनी आता सांगितलं मरण जो मागे गाढवाचा बाळ. जो मरण देवाकडे मागतो तो कोण आहे. गाढव. गाढव नाही गाढवाचं पोरग. मग गाढवाचं पोरग गाढव. मग जो माणूस माणसाला मरण मागतो आत्महत्या करतो तो गाढव तो कोबरा म्हणतो. मग तुमची इच्छा असली तर तुम्ही मरणारच आहेत आणि इच्छा नसली तर तुम्ही मरणारच आहेत. मग मरण माणसाला सहज आहे. मूर्ख माणसाला सहज भेटतात. व्यसन सहज आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज प्राप्त होणार आहेत. फक्त देव आपल्याला सहज विठाला विठाला फक्त देव आपल्याला सहज भेटणार नाही. मग देव जर आपल्याला सहज भेटणार नाही असं तुम्ही म्हणता तर मग आजच्या अभंगामध्ये श्री तुकोबारे आपल्याला देव सहज भेटायला असं का म्हणतात. ऐका महाराज. या जगाच्या पाठीवर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. माझं बोलण्याकडे लक्ष आहे तुमचं. या जगामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही. याच्या पुढे जाऊन बोलू का. आपल्या माणसाचा जर विचार केला सगळ्यांना आपापल्या जीवनामध्ये इथं बसलेला कोणताच माणूस काहीच करत नाही. कोणताच माणूस काहीच करत नाही. परिस्थिती त्याला करायला होते. सगळे माणसं आळशी आहेत महाराज. परिस्थिती त्याला करायला लावते. मग देव आपल्याला पाहिजे तर सहज कसं काय भेटेल. ऐका देव सहज भेटू शकतो पण ज्या माणसाला एखादा ध्येय वेडा माणूस असेल तर ध्येय वेडा माणसासाठी काहीच अशक्य नाही. आता आमचे विष्णू महाराज ऋषिकेश महाराज सुंदर पखवाज वाजवतात. त्यांना काय एका दिवसात पखवाज आलेला नाहीये. त्यांना काय सहज पखवाज शिकता आलेला नाहीये. त्यांनी अगोदर रात्र दिवस घाटावर प्रॅक्टिस केली असेल. रात्र सकाळच्या थंडीमध्ये आपण सगळे गोधडी घेऊन झोपलेला असो पण एवढ्या गार थंडीमध्ये त्यांची आपली रियाज करत करत बोट फुटून त्यांच्या अंगाला घाम आलेला असतो. सहज प्राप्त होती का. कला सहज प्राप्त होत नाही. पण विष्णू महाराज ऋषिकेश महाराजांनी यांचं ध्येय वेडे माणसं आहेत. काय अरे कसा पखवाज मला येत नाही मी बघतोच. एक काय 2 वर्ष मला रियाज करावा लागला तरी चालेल पण मला पखवाज आल्याशिवाय मी पखवाजापासून माघार घेणारच नाही. असा ध्येय वेडा माणूस ठरवल्याच्या नंतर त्याला शिकवायला काय अडचण आहे का. तुमची इच्छाशक्ती किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. इच्छाशक्ती तुमची किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. जर तुमची इच्छाशक्ती असेल प्रबळ तर जगातली कोणतीच गोष्ट आपल्याला अशक्य नाही. फक्त जी गोष्ट आपल्याला मिळवायची त्याच्यासाठी 2 गोष्टीची आवश्यकता आहे. माझ्याकडे लक्षपूर्वक आहे का. किती 2 गोष्टीची आवश्यकता आहे. जे ध्येय तुम्हाला प्राप्त करायचे जे ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचायचंय त्याच्यासाठी 2 गोष्टीची आवश्यकता आहे. एक जे ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचायचंय त्याच्यातला तुम्हाला अभ्यास असला पाहिजे. जे ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचायचं त्याला अभ्यास असला पाहिजे. नुसता अभ्यास असून उपयोग नाही तर त्याच्यासाठी तुमचे काय पाहिजे प्रयत्न सुद्धा पाहिजे. नुसते प्रयत्न असतील आणि अभ्यास नसेल पोहोचणार नाही. नुसता अभ्यास असेल आणि प्रयत्न नसतील पोहोचणार नाही. प्रयत्नही पाहिजे आणि अभ्यासही पाहिजे. तेव्हा तुम्ही जगातली कोणतीही गोष्ट तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवा तुम्ही 100% तिच्यापर्यंत पोहोचणार. असाध्य असलेली गोष्ट सुद्धा तुम्ही साध्य करू शकता. फक्त तुमच्याकडे काय पाहिजे प्रयत्न पाहिजे. विठाला 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 श्री तुकोबाराने उदाहरण दिलं आपल्याला. असाध्य तर साध्य करिता सायास. असाध्य ते साध्य करिता सायास. असाध्य ते साध्य टाळी टाळी करिता सायास.
सायाच अजादतेचा करिता सायाच हो कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे अजादते साध्य करिता सायाच अजादते साध्य करिता सायाच कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका हे अजादतेचा करिता सायाच अजादतेचा करिता सायाच कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे असाध्य ते साध्य करीत असायचं कारण अभ्यास तुका म्हणे. तुम्हाला ज्या ध्येयापर्यंत पोहोचायचे ते ध्येय प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे दोन गोष्टीची आवश्यकता आहे. एक आहे प्रयत्न आणि दुसरा आहे अभ्यास. या दोन्हीपैकी एक गोष्ट जरी आपल्याकडे नसेल तर आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. महाराज तुमचं नाव काय? तुम्ही हा? गणपतजी जितकर गणपत भाऊ. गणपत भाऊ तुमचे 2 मिनिटं द्याल का मला? 2 मिनिटं द्या फक्त मला तुम्ही. गणपत भाऊ लग्न झालं असेल विचारावं लागा आज. गणपत भाऊ तुम्ही दिवसभर काम केलेले, आजच्या सारखा भरपूर पाऊस आला, पावसात भिजून आले, तुम्ही सकाळपासून उपाशी आहेत, भरपूर काम केलेले आणि भरपूर तुम्हाला काय लागलेली? भूक लागलेली. घ्या करून. विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गणपत भाऊ तुम्हाला भूक लागली, भरपूर दिवसभर भरपूर काम केलेले आणि आता तुम्हाला जेवण करायचं. आवडती भाजी कोणती? कीर्तनात सांगण्यासारखी असली तर सांगा. कारल्याची भाजी गणपत भाऊला आवडती. गणपत भाऊ दिवसभर काम केलेले, भरपूर भूक लागलेली, आता तुम्ही घरात आले, तुमच्या बायकोने तुम्हाला सुंदर स्वयंपाक वाढला, आवडती कारल्याची भाजी वाढली. आता तुम्हाला भरपूर भूक लागलेली, तुम्ही ताटावर बसले आणि भरपूर भाकरीचा तुकडा मोडला, कारल्याची भाजी घेतली आणि तोंडात घालणार की तितक्यात तुमच्या मांडीच्या खालून साप निघाला. काय झाला? साप निघाला. गणपत भाऊ तुम्ही काय कराल? काय पाहणार? थोडा थोडा पाहणार का सगळा पाहणार? हा? पळून जाल. बरं तुम्ही ते एकदम त्या सापाला तुम्ही कुरवळत बसताल का बाजूला सरकत? बायको तशीच तिथं मंडळीला घेऊन जाता ना बाजूला. तुम्ही त्या सापाला तुम्ही पाहिलं, तुम्ही घाबरले, तुम्ही बाहेर येणार, तुम्हाला काय तो साप पकडता येत नाही, तुम्ही सापाला त्या घाबरले. मग तुम्ही बाहेर आल्याच्या नंतर तो साप ज्याला पकडता येतो त्या सापाला पकडण्यासाठी एका विशिष्ट व्यक्तीला फोन करतात. त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? सर्पमित्र. सर्पमित्र म्हणतो. मग त्या सर्पमित्राला तुम्ही बोलवता, तो सर्पमित्र येतो, त्या सापाला पकडतो आणि घेऊन जातो. मला सांगा गणपत भाऊ, जो साप तुम्ही पाहिला तो साप सर्पमित्राने पाहिला, साप तोच आहे की बदल झाला? साप तोच आहे, बदल पकडणाऱ्यामध्ये झाला. मग जो साप तुम्हीच पाहिला तो साप सर्पमित्राने पाहिला, पण सर्पमित्र त्या सापाला सहज पकडतो, पिशवीत टाकतो आणि घेऊन जातो. काय कारण? बरोबर, काय कारण? त्याचा अभ्यास आहे. नुसता अभ्यास आहे का? साप कसा पकडायचा त्याचा अभ्यास नाही, तर प्रयत्न सुद्धा आहेत. कोणतीही गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर प्रयत्नही लागतात आणि अभ्यासही लागतो. विठाला विठाला. सापाचं विष. सापाचं विष. सापाचं विष पिल्याच्या नंतर माणूस जिवंत राहतो का? प्रश्न आहे माझा. ओ शंभू कडवाशी, सापाचं विष माणसाने पिलं तर माणूस जिवंत राहतो का? नाही राहत. नाही राहत.
माझं म्हणणं जिवंत राहतो. विश्वास नसेल तर पिऊन बघा. 100% सापाचे विष पिल्याच्या नंतर माणूस जिवंत राहतो. पण याचा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्री तुकोबाराय सांगतात की साधूनी बचना ग खाती तोळा तोळा आणि खाते डोळा न देखावे. जर सुईच्या टोका एवढं जर सापाचे विष आपल्या जेवणामध्ये घालून जर आपण खाल्लं तर आपण माणूस जिवंत राहू शकतो. उदाहरण इतिहासामधलं आहे. जास्त सांगत नाही, शॉर्टकट सांगतो. चंद्रगुप्त मौर्य ह्या 10 ते 12 वर्षाच्या मुलाला भारताचा सम्राट बनवायचं होतं चाणक्यांना. आता 12 ते 15 वर्षाचा मुलगा आहे, त्याला भारताचा सम्राट बनवायचा आहे असा विचार चाणक्याने केला. पण हा जर उद्या भारताचा सम्राट बनला आणि उद्या भारताचा सम्राट झाल्याच्या नंतर याला जर कुणी विष प्रयोग करून मारण्याचा प्रयत्न केला तर, जसा आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना केलता बघा तसा, मग त्या चाणक्यानं चंद्रगुप्त मौर्य 14 ते 15 वर्षाच्या असतानाच सुईच्या टोका एवढं सापाचे विष त्याच्या जेवणामध्ये कालवायचे आणि त्याला द्यायचे. जवळजवळ 30 ते 35 वर्षाचा झाला चंद्रगुप्त मौर्य, तेव्हा चंद्रगुप्त मौर्य एकाच वेळेस 2 सापाचे विष सहजपणे पचवू शकत होता. एवढी ताकद चंद्रगुप्तकडे आलते. काय कारण? सातत्य. नुसतं सातत्य होतं का? नुसते प्रयत्न होते का? अभ्यास. प्रयत्नाने अभ्यास करून जर सापाचं विष सुद्धा पचवू शकतो तर या जगामध्ये कोणतीच अशी गोष्ट नाही की जी गोष्ट आपल्याला प्रयत्नाने अभ्यासाशिवाय भेटणार नाही. विडाला फक्त ती गोष्ट मिळवण्यासाठी आपली इच्छाशक्ती किती प्रबळ आहे त्याच्यावर काही गोष्टी अवलंबून आहेत. मग जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात देव आपल्याला सहज भेटू शकतो, फक्त तुमची इच्छाशक्ती किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. 3 प्रकारची माणसं आहेत जगामध्ये. मग त्या 3 पैकी कोणत्या प्रकारच्या माणसाकडे बघून हा श्री तुकोबारायने हा अभंग लिहिलेला असावा? एक, या जगामध्ये काही माणसं अशी आहेत की ज्या माणसांना देव मानतात, जी माणसं देव मानतात पण त्यांना देव नकोय, अशी काही माणसं आहेत. आणि काही माणसं अशी आहेत की जे देव मानतही नाहीत आणि त्यांना देव नकोय सुद्धा. आणि तिसरं, तुका म्हणे केले जन, पण कधी जर इच्छाशक्ती असेल तर. विठाला ऐका, मग तुम्हाला देव मान्य आहे आणि तुम्हाला देव पाहिजे सुद्धा, अशी जी माणसं आहेत अशा माणसांकडे बघून हा श्री तुकोबारायने अभंग लिहिला. काही माणसं जगद्गुरु श्री तुकोबारायांकडे गेली, म्हणले महाराज आम्हाला देव, आम्ही देव मानतो सुद्धा, तर शंभू महादेवांची आम्ही सेवा सुद्धा करतो आणि ते शंभू महादेव आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त सुद्धा झाले पाहिजे अशी आमची इच्छा आहे. मग आम्हाला काहीतरी सोपा आणि चांगला उपाय सांगा. त्यावेळी जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या साधकाला सोपा आणि साधा उपाय सांगतात. अभंगाचं पहिलं भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गे भावे गावे भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे भावे गावे हरी हरी शुद्ध करोनिया शुद्ध करोनिया चित्त तुझ वावा रे देव देव तुझ वावा रे देव शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित तुझ बाबा
करुणिया भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझवावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. श्री तुकोबाराय म्हणतात तुला देव पाहिजे, तुम्हाला जर देव हवा असेल तर तुम्हाला एकदम साधा आणि सोपा उपाय श्री तुकोबाराय आपल्याला सांगतात. काय? चित्त शुद्ध करून भावयुक्त अंतःकरणाने जर आपण देवाचं भजन केलं तर काय होतं, आपल्याला देव भेटू शकतं. पण आपण भजन करत असताना कसं केलं पाहिजे? करून या शुद्ध मन नारायण स्मरावा. या देहामध्ये येल्याच्या नंतर बाकीच्या गोष्टीमध्ये फारचं सामर्थ्य नाही. विठाला विठाला विठ्ठल 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 शिट्टी का मारतोय? प्रॉब्लेम काय शिट्टीचा? आवाज कमी राहू द्या, फक्त ती शिट्टी नाही मारली पाहिजे, विक्षेप होतो. विठाला विठाला तसं जर बाकीच्या गोष्टी जर पाहायला गेल्या तर बाकीच्या गोष्टीमध्ये सामर्थ्य एवढं नाही. पण बाकीच्या ज्या प्राण्याच्या आपण येवण्या पाहिल्या किंवा प्राण्याचे जर शरीर पाहिले तर सगळ्यात मोठं स्थान आपल्या ह्या माणसाच्या शरीराला आहे. कसं काय? पण माणसाचं शरीर जर पाहिलं तर बाकीच्या पशु का होत पण या नर का कछुनही होत. बाकीचं एखादा जनावर मेलं तर त्याचं कातडं आपल्याला कशाचं तरी काम येईल, त्याचे अवयव कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी तरी काम येतील. पण माणसाच्या शरीरा इतकं अपवित्र आणि अमंगळ या जगाच्या पाठीवर दुसरं शरीर नाही महाराज. माझं बोलणं कळतंय? इथून पाठीमागचं कीर्तन तुम्ही लक्ष देऊन ऐकलं नसेल तरी चालेल, फक्त शेवटचा अर्धा तास कीर्तन मात्र अतिशय महत्वपूर्ण आहे. लक्षपूर्वक ऐका. बाकीच्या जनावराच्या शरीराचा जर आपण विचार केला तर बाकीच्या जनावराच्या शरीरामध्ये प्रत्येकाचा अवयव कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीसाठी उपयोगाला येतं. पण या माणसाचे शरीर इतकं अमंगळ आणि अपवित्र आहे, आपल्या शरीरासारखं दुसरं शरीर अपवित्र नाहीच. लोक म्हणतात महाराज काय तुमचं नाक सरळ आहे हो, त्याचं नाक फार सरळ आहे, खूप छान, मला त्याचं नाक खूप आवडतं. हो द्या बरं त्याला सर्दी, नाकातून गंगा जमुना व्हायला लागू द्या बरं, आवडेल का आपल्याला? नाही आवडणार महाराज. एखादे म्हणेल महाराज काय तुमचे डोळे सुंदर आहेत हो द्या चिपडं, येऊ द्या डोळ्या चिपडं, आवडतील आपल्याला? नाही महाराज. या शरीरातून नवद्वारामधून नुसती घाणच बाहेर पडते. मग या शरीरा इतकं अमंगळ आणि अपवित्र जगाच्या पाठीवर काहीच नाही. पण हेच शरीर, या शरीराला जर आपण चांगल्या कर्माकडे नेलं तर या शरीरा इतकं चांगलं सुद्धा काही नाही महाराज. कधी शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. पण या शरीरा इतकं अपवित्र काही नाही, अमंगळ काही नाही, पण या शरीरासारखं चांगलं सुद्धा काही नाही महाराज. या शरीरासारखं उत्तम काही नाही. पण कधी हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय पवित्रची होय देवताचा पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ऐसा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. महाराज तुम्ही म्हणताना आत्ताच तुम्ही 2 मिनिटापूर्वी म्हणले की या शरीरात इतकं अपवित्र आणि अमंगळ या जगाच्या पाठीवर काहीच नाही, आणि आता लगेच तुम्ही म्हणायला लागले महाराज या शरीरात इतकं चांगलं पवित्र काहीच नाही. असं कसं काय? तुम्ही काय 2 तोंडीत गांडूळ आहेत का? पवित्र ते दुसरीकडे लागलं महाराज. बरोबर आहे. जर तुम्ही आताच म्हणत होता 2 मिनिटापूर्वी की देह अपवित्र आहे, अमंगळ आहे, शरीर अपवित्र आहे, अमंगळ आहे, ना आताच म्हणायला लागले की शरीर उत्तम आहे, चांगलं, हे कसं काय? तुमची काय डबल इंजिनची गाडी आहे का? विधानसभेला म्हणता तुम्ही काही खराब नाही, लोकसभेला म्हणता तुम्ही मशीन बदलल्या हॅक केला, असं काय 2 तोंडी गांडूळ आहेत का तुम्ही? नाही महाराज. शरीर अपवित्र आहे, अमंगळ आहे, हेही खरं आहे, आणि शरीर इतकं पवित्र काहीच नाही, हेही खरं आहे. शरीर अपवित्र आहे, अमंगळ आहे, भजना विना राहिलं तर, आणि शरीर पवित्र आहे, चांगलं आहे, भजन केलं तर. महाराज शरीरा इतकी ताकद कशात नाही. आपल्याला राम जरी व्हायचं असेल तर आपण या शरीरामध्ये येऊन होऊ शकतो, आणि आपल्याला राम रहीम जरी व्हायचं असेल तर या शरीरात होऊ शकतो. आपल्याला काय व्हायचं ज्याचं त्यांनी ठरवायचं पाहिजे. म्हणून या शरीराला इतकी किंमत, या शरीराला किंमत जर कशामुळे वाढत असेल या शरीराची तर ती भजनाने वाढत असते. सांगा काय कारण? महाराज श्री तुकोबाराय जाऊन 400 ते 450 वर्ष झाले महाराज, तरी सुद्धा आपण तुकोबारायचं नाव घेतो. काय कारण?
त्यांनी आपल्या जीवनामध्ये अखंड भजनच केलं. एकनाथ महाराजांनी काय केलं? भजनच केलं. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये भजनामुळे किंमत आहे. आपल्या जीवनाला, आपल्या शरीराला भजनामुळे किंमत आहे. महाराज लक्षपूर्वक आहे का? आमचे तुषार महाराज असतील, मारुती महाराज असतील किंवा अविनाश महाराज असतील, यांच्यापेक्षा सुद्धा चांगलं गाणं म्हणणारी मंडळी तुम्हाला कदाचित फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा भेटत असतील. अविनाश महाराज तुम्ही जाऊन आलात. या वारकऱ्यांपेक्षा चांगला आवाज असणारी, चांगली गायन करणारी मंडळी तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा भेटतील. यांच्यापेक्षा चांगलं म्हणणारी माणसं तुम्हाला ऑर्केस्ट्रामध्ये सुद्धा भेटतील. यांच्यापेक्षा गोड गाण्याची मंडळी तुम्हाला एखाद्या बँजो पार्टीमध्ये सुद्धा भेटतील. पण एक लक्षात घ्या, यांच्यापेक्षा चांगलं म्हणणारे तुम्हाला चित्रपट सृष्टीमध्ये भेटतील. यांच्यापेक्षा चांगलं गायन करणारे तुम्हाला ऑर्केस्ट्रामध्ये भेटतील. यांच्यापेक्षा चांगलं गायन करणारे तुम्हाला बँजोमध्ये सुद्धा भेटतील. पण त्यांच्याकडे त्या गायकाकडे गेल्याच्या नंतर तुम्ही फोटो घ्याल, पण यांचं गायन ऐकल्यानंतर यांचं दर्शन घ्याल. हा भजनाचा फरक आहे महाराज, हा भजनाचा फरक आहे. आता मागं तुम्ही पाहिलं असेल, त्या सांगली जिल्ह्यामध्ये एक बैलगाडा शर्यत झाली आणि त्या बैलगाडा शर्यतीमध्ये त्या बैलांनी आपल्या मालकाला, त्या शेतकऱ्याला फॉर्च्युनर मिळवून दिली. महाराज काय फॉर्च्युनर मिळवून दिली. अख्ख्या महाराष्ट्रातला नंबर 1 ची बैलगाडा शर्यत त्या बैलांनी आपल्या शेतकऱ्याला फॉर्च्युनर मिळवून दिली. महाराज महाराष्ट्रातून लोक त्या बैलगाड्याच्या त्या बैलाकडे जायचे आणि त्या बैलाबरोबर फोटो काढायची. पण तीच माणसं ज्यावेळेस माझ्या आषाढी वारीमध्ये ज्ञानोबा यांच्या रथाला चालणारे बैल आहेत ना, त्या बैलाचं दर्शन घेतात. हा भजनाचा परिणाम. 50 लाख नाही, 1 कोटी नाही, 5-5 कोटीचे आपल्याला घोडे पाहायला भेटतील त्या रेसमध्ये. लोक जातात, त्या घोड्यासोबत फोटो काढतात. पण तीच माणसं ज्यावेळेस माऊलीच्या सोहळ्यात येतात, तर त्या माऊलीच्या सोहळ्याच्या, त्या माऊली ज्ञानोबाराचा जो घोडा आहे, त्या घोड्याच्या विण्या सगळं त्या घोड्याच्या पाया पडतो. हा भजनाचा फरक आहे महाराज, हा भजनाचा फरक आहे. विठाला विठाला म्हणून आपल्याला एकदम सोपं साधन सांगितलं श्री तुकोबारायांनी, तुम्ही भजन करा. भजन केल्याच्या नंतर तुमच्या पुढे देव झुकणार म्हणजे झुकणार, देव तुमच्याकडे येणार म्हणजे येणार. पण ते भजन करत असताना कसं केलं पाहिजे? चित्त शुद्ध करून भावयुक्त अंतःकरण. लहानपणी आम्ही ती कविता ऐकायचो, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. बरोबर आहे. तुमचं चित्तच जर शुद्ध नसेल आणि तुम्ही किती जरी भजन केलं तर त्याला अर्थ राहणार नाही. ज्ञानोबाराने वर्णन केलं, मृतजैसा शृंगारीला, गाढव तीर्थी नाईला, कडू दुधिया माकेला गोळे जैसा. काय अर्थ आहे त्याला? तुम्ही जर बाहेर शरीराने तुम्ही जर किती सकाळ सकाळ काकडा म्हणत असाल, उठा सकळ जन उठा पांडुरंगा, रोज सकाळ सकाळ काकडा म्हणत शेतामध्ये जातो आणि येताना जर दुसऱ्याच्या बांधावरची पिंडी कापून आणत असेल तर काय अर्थ तुझ्या काकड्या म्हणण्याला? बरोबर आहे ना? विठाला विठाला चित्त शुद्ध करून भावयुक्त, भाव तुमचा शुद्ध पाहिजे. देवा करुणिया शुद्ध म्हण नारायण स्मरा, येथे भावे विने तत्वाता परमार्थू नये हाता. भावे विने देव नकळेने संदेह. तुमच्या मनामध्ये देवाबद्दल भाव किती शुद्ध आहे हे महत्वाचं. भाव म्हणजे काय? ओ कांदा बटाट्याचा भाव का? भाव म्हणजे काय? शुद्ध भाव. शुद्ध भाव म्हणजे काय? प्रेम, निस्वार्थी प्रेम. आजकाल प्रेमाची व्याख्या तर भलतीच बदलली. प्रेम म्हणजे काय? निस्वार्थ प्रेम. तुमच्या मनामध्ये कुणाबद्दल कसलंच काही कपट नसेल तर त्या निस्वार्थी मनाने जर तुम्ही देवाचं भजन केलं तर तुम्हाला देव भेटू शकतो. आता तुम्ही शेतकरी मंडळी आहे काय सगळे समोर बसलेले? ओ मंडळी, शंभूखेड शेतकरी आहेत ना तुम्ही सगळेजण? मला सांगा, त्या बैलाला तुम्ही कासरा बांधता. आता आमच्या मराठवाड्यात कासरा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? ओ बोला की, कासराच म्हणतात का? मग ते कासरा आहे, कासरा तुटल्याच्या नंतर त्याला आपण जण देतो, त्याला आपण बांधतो, त्याला काय म्हणते तुमच्याकडं? आमच्याकडे चार म्हणते, तुमच्याकडे काय म्हणतात? काय म्हणते? चिलबिल ना काय काय चाड म्हणतात, काय काय चिलबिल म्हणतात, काय गुन्न म्हणतात. भागाचा फरक आहे. बैलाचा कासरा तुटला, कासरा तुटल्याच्या नंतर त्याला आपण जेंड देतो, त्याला काय म्हणतो? चिलबिल देतो. मग मला सांगा, एकदा चुकलं काय? चिलबिलच म्हणतात ना? आता तुमच्याकडे मला माहित नाही. मग चिलबिल म्हणतात. मग कासराला एकदा चिलबिल दिला की मग त्या कासरा ते कुठून बी तुटतंय, पण त्या चिलबिल पासून तुटतंय का? ओ बोला की, तो कुठून बी तुटतोय पण तिथून तुटतोय का? मग ते चारच यायला माझ्या तोंडात. ते चिलबिल जर अवघड चाललं मला. ते आमच्याकडे चार म्हणतात ना. मग ते एकदा चिलबिल, ते चिलबिल म्हणजे प्रेम आहे महाराज. काय ते चिलबिल म्हणजे काय? प्रेम आहे.
तेच ना मग ते चिलबिल त्याच्यामुळे तुटत नाही ना विठाल विठ्ठल चिलबिल म्हणजे प्रेम आहे. मग ते कुठून बी तुटतंय पण तिथून तुटतंय का? मग ते प्रेम देवाकडे पाहिजे. बरोबर त्याला प्रेम म्हणतात. कुठून बी तुटलं पाहिजे पण तिथून नाही तुटलं पाहिजे. काय प्रेम? काय प्रेम? ते कुठून बी तुटलं पण तिथून नाही तुटलं पाहिजे. मग काय कायचं प्रेम आईकडून तुटतंय, भावाकडून तुटतंय, आयुष्याकडून तुटतंय, बापाकडून तुटतंय, आजीकडून तुटतंय पण तिथून तुटत नाही. मग काय होतंय? सैराट होतंय. विठाल प्रेमाची तो दाती ऐसी सर्वस्वासी मुख आहे. ज्याचं प्रेम आहे प्रेमाने बोलता दाविता देखता. ज्याचं एखाद्यावर प्रेम आहे तो जर म्हणत असेल की माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, प्युअर लबाड माणूस समजाय. काय म्हणायचं? प्युअर लबाड माणूस. कारण प्रेमाने बोलता दाविता देखता. प्रेम अशी गोष्ट आहे ती दाखवता येत नाही, ती बोलता येत नाही आणि ती सांगता येत नाही. जे दाखवलं जातंय, जे बोललं जातंय आणि ते सांगितलं जातंय ते प्रेम नाहीच, ते लबाडपणा आहे. मग देवाला निस्वार्थी प्रेम लागतं. निस्वार्थी प्रेमानं जर तुम्ही देवाचं भजन केलं तर 100% तुम्हाला देव भेटणार म्हणजे भेटणार. भेटणार मी गॅरंटी देतो. कसं काय? ऐका, ज्यावेळेस आपण एखादा आजारी माणूस दवाखान्यात जातो, दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला औषध देतात आपल्या आजारावर आणि डॉक्टर काय सांगतात की हे औषध घेतल्याच्या नंतर तुमचा आजार 100% बरा होणार. सांगतात का नाही? तुमचा आजार 100% बरा होणार म्हणजे होणार, पण हे औषध घेतलं तर 100% बरा होणार. त्याच्यासाठी काहीतरी डॉक्टर आपल्याला पथ्य सांगतात. काय पथ्य सांगतात? श्री तुकोबाराय सुद्धा आपल्याला म्हणतात तुम्हाला चित्त शुद्ध करून भावयुक्त अंतःकरणाने तुम्ही देवाचं भजन केलं तर तुम्हाला 100% देव भेटणार. पण जसं डॉक्टर म्हणतो तुम्ही औषध घ्या 100% रोग बरा होणार, पण डॉक्टर आपल्याला काही पथ्य सांगतात. काय पथ्य सांगतात? आंबट खाऊ नका, तिखट खाऊ नका, गोड खाऊ नका. हे आपल्याला काय सांगतात? डॉक्टर पथ्य पाळायला सांगतात. हे पथ्य पाळत जर आपण औषध घेतले, हे पथ्य पाळत जर आपण औषध घेतले तर 100% काय होणार? आपला आजार बरा होणार आहे. तसे श्री तुकोबाराय सुद्धा आपल्याला 100% सांगतात की तुम्ही देवाचं भजन केलं निस्वार्थी मनानं तरी सुद्धा तुम्हाला देव भेटू शकतो. पण तुकाराम महाराज सुद्धा काहीतरी आपल्याला पथ्य सांगितले. काय पथ्य सांगितले तुकाराम महाराजांनी? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये श्री तुकोबाराय सांगतात अनेकांचे कानी गुणदोष मनान. ऐका मंडळी, श्री तुकोबाराय सांगतात तुम्ही देवाचं भजन करा पण कधी कुणाचे गुणदोष मनात सुद्धा आणू नका. काय म्हणले? कुणाचे गुणदोष मनात सुद्धा आणू नका. दुसऱ्याकडे कधी बोट करू नका. म्हणजे काय? एका वाक्यात तुमच्या भाषेत सांगतो दुसऱ्याच्या उचापात्या करू नका. काही लोकांना सवय असते हा असा तो तसा, हा असा तो तसा. अरे तू कसा? दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा आपण गुणदोषाच्या उकिरडा स्वतःकडे पाहायला पाहिजे. महाराज विठाल अरे बघा, लोक कुणाला नाव ठेवायला सोडत नाही. लोकांचा स्वभावच असा आहे की नाव ठेवणे. आता लक्षपूर्वक आहे का? हे वाक्य प्रत्येकाने ऐका, प्रत्येकाच्या आयुष्यासाठी उपयुक्त आहे. काय? इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येकाने आपल्या स्वतःकडे बोट करायचा. इथं बसलेला प्रत्येक व्यक्तीला या जगामध्ये नाव ठेवणारी माणसं आहेतच. माझं बोलणं लक्षात येते? इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला नाव ठेवणारी माणसं या जगात आहेतच. कीर्तनकारा सगट नाव ठेवणं जो माणसाचा स्वभाव आहे. महाराज एखाद्या गावामध्ये चांगला व्यक्ती काम करायला गेला की लोक लगेच त्याला हसायला सुरुवात करतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपण कुणाला नावं ठेवत असू किंवा जर आपल्याला लोक नावं ठेवत असतील तर त्यांनी प्रत्येकाने ऐका, ज्या वेळेस आपण दुसऱ्याकडे बोट करतो ना, महाराज माझ्याकडे बघा, माझ्याकडे ज्या वेळेस आपण दुसऱ्याकडे बोट करतो ना त्यावेळेस हे 3 बोट आपल्याकडे असतात. पहा, हे 3 बोट आपल्याकडे असतात. लक्षात घ्या. कुणी लिहिले माहिती नाही पण फार सुंदर आहे. एक आदमी एक कोयल के पास गया और उस कोयल से कहने लगा, अरे कोयल कोयल तू गाती कितना अच्छा है, लेकिन तू काली ना होती तो कितना अच्छा होता. वही आदमी एक दिन एक समंदर के पास गया और उस समंदर से कहने लगा, अरे समंदर समंदर तेरे पास पानी कितना गहरा है, लेकिन तू खारा ना होता तो कितना अच्छा होता. वही आदमी
एक दिन एक गुलाब के पास गया और उस गुलाब से कहने लगा, अरे गुलाब गुलाब, तू दिखता कितना सुंदर है, लेकिन तेरे पास कांटे ना होती तो कितना अच्छा होता। एक दिन ये गुलाब, ये समंदर और ये कोयल उस आदमी के पास गए और उस आदमी से कहने लगे, अरे आदमी आदमी, अरे भगवान ने तुझे इतना सुंदर बनाया है, लेकिन दूसरों की कमियां देखने की आदत तुझ में ना होती तो तू कितना अच्छा होता। अरे दुसऱ्याला नाव ठेवण्याची सवय जर तुझ्यामध्ये नसती तर तू किती चांगला असता, पण लोकांना ते दिसणार नाही, दुसऱ्याला नाव ठेवणारेच लोक दिसतात। पण ऐका महाराज, लोकांनी आपल्याला कितीही नाव ठेवू द्या, पण एक वाक्य माझ्या पुढे लक्षपूर्वक ऐका। अरे काय नाव ठेवायची गरज आहे सांगा ना मला। अरे गावामध्ये जर आपल्या माणसांचं कौतुक आपण केलं पाहिजे, गावामध्ये चांगला एखाद्याने बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं, आनंदाने जायचं। एखाद्याने गावामध्ये गाडी घेतली, म्हणायचं वाह काय गाडी आहे तुमची, मला तर नाही घेणं झाली पण तुम्ही गाडी घेतली। वास्तुशांतीला बोलवलं, जायचं, वा काय सुंदर बंगला बांधला, आमच्याकडून तर नाही बांधला झाला पण माझं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं, आनंद वाटला मला। पण नाही, आपली अवलाद तिथे जाणार आणि म्हणणार पीओपी चांगली केली नाही, फडचीच चांगली दाखवली। गाडी घेतली, तिथे जाणार म्हणला लाईटच चांगली नाही, हिला मेंटेनन्सच नाही, सुझुकीची ते ह्या म्हणते, तू घे ना। पण एक लक्षात घ्या, तुम्ही लोकांनी आपल्याला कितीही नाव ठेवू द्या, पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही निवडलेला मार्ग जर सत्याचा असेल, तुमची नीतिमत्ता स्वच्छ असेल, तुमचे जर कष्ट प्रामाणिक असतील, तुमच्या मनामध्ये कुणाबद्दल कसलंच पाप नसेल, तुम्ही जर धर्माच्या मार्गाने चालत असाल तर अजिबात काळजी करायची नाही, कारण धर्माने चालणाऱ्या व्यक्तीचा रथ आजही भगवान श्री कृष्णच चालवतात। तुमचा विजय निश्चित आहे, तुमचा विजय निश्चित आहे। फक्त आपण आपल्या कष्टाचे प्रामाणिक राहायचंय महाराज। आणि एक लक्षात घ्या, सत्याच्या मार्गाने चालणाऱ्या व्यक्तीला त्रास होतो म्हणजे होतोच। हे काल सत्य आहे, आज सत्य आहे, उद्याही सत्य आहे। अहो खरं बोलणाऱ्या माणसाला आजही त्रास देतात। अहो त्यात किती चांगलं वागा, खरं बोलणारे आपण म्हणतो ना, खरं बोलणं पाहिजे, आम्हाला सुविचारच असतो लहानपणापासून, नेहमी खरे बोलावे, पण लोकांचे बोलणे ऐकून घ्यावे। कारण खरं बोलणाऱ्या माणसाला, सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या माणसाला आजही त्रास आहे। आता तुम्ही बघितलं असेल 2-3 दिवसापूर्वी विठ्ठल कांगणे सरांचा आयडी सस्पेंड केली महाराज। काय कारण? फक्त तो माणूस खरं बोलतो म्हणून। का खरं बोलू नये का? आणि ते तुकोबारायने सांगितलं ना, सत्य मामने नवे गबाळाचे देणे देते तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावय असे बरे। निर्भीड व्यक्तिमत्व आहे कांगणे सर, पण महाराज त्यांचा फक्त एकच स्वभाव नडला, सत्य बोलणे। आयडी सस्पेंड केली महाराज। पण एक गोष्ट लक्षात घ्या, जो माणूस शून्यातून विश्व निर्माण करतो ना, तो असल्या गोष्टींना अजिबात जुमानीत नाही, अजिबात। त्या माणसाचं काल मी स्टेटमेंट पाहिलं, त्या माणसाला काही फरक पडत नाही महाराज। अहो 4 लांडगे रस्त्यात आले म्हणून सिंह आपला मार्ग बदलत नसतो। विठाला एकच सांगायचं का, कुणी आपल्याला कितीही निंदा करू द्या, श्री तुकोबारायांचं वचन, कासय गुणदोष पाहू अनेकांचे, मज काय त्याचे उणे असे। ज्ञानोबारायांनी सुंदर उदाहरण दिलं महाराज। आणि म्हणून ते न मानेती आणि निंदाही करू लागती, सांग पतंग काय साहती प्रकाशते। आपण स्वतः म्हणजे दिव्यासारखं आहोत आणि नावं ठेवणारी माणसं पतंगासारखी आहेत। एकदा पतंगाने दिव्यावर झडप घातली तर काय होईल? पतंग जळून जाईल। मग आपल्याला माणसाने किती नावं ठेवू द्या, ते स्वतः जळून जातात महाराज। जे माणसं नावं ठेवतात ती आपली प्रगती थांबवू शकत नाही। विठाला म्हणून कधीच कुणाचे गुणदोष न पाहता फक्त आपण ईश्वराच्या चिंतनामध्ये कसं रममान व्हावं असा जरी आपण सातत्याने विचार केला तरी सुद्धा आपल्याला देव भेटू शकतो महाराज। फक्त देवावर निस्वार्थ प्रेम केलं पाहिजे महाराज। कसं? विठाला पतिव्रते जैसा भ्रतारपमान आमा नारायण तैसा प्रेम। कसा केलं पाहिजे देवावर प्रेम? एखाद्या पतिव्रते नवऱ्याला, पतिव्रता म्हणतो बरं का, एखादी पतिव्रता बायको आहे, स्त्री आहे, तिला आपला नवरा सर्वस्व असतो, ती नवरा सोडून कुणालाच प्रेम करत नाही महाराज। पतिव्रता कुणाला म्हणतात? इथं कुणीच नाही का? पतिव्रता कुणाला म्हणतात? अहो जी पतीची सेवा करते ती। इथं तुम्ही करीत नाही का? पती कोण असतो तिच्यासाठी? बोला, पती कोण असतो? परमेश्वर असतो। पण परमेश्वर दारू पित नसतो ना, अनुसरुणी पतिव्रता। पण पती कोण असतो? परमेश्वर असतो। पण परमेश्वर दारू पित असतो का?
सांगा बरं कोणा कोणाचा परमेश्वर दारू पितो इथं? ज्यांचा ज्यांचा परमेश्वर दारू पितो त्यांनी हात वर करा बरं. नाही करणार हात वर का? ऐका महाराज, आपलं गिराईक दारू पितोय, आपला नवरा दारू पितो. महाराजांनी विचारलं आपला नवरा दारू, कोणाचा नवरा दारू पितो हात वर करा. आपला नवरा दारू पितो तरी सुद्धा आपण हात वर केला नाही महाराज या माऊलीने. का? कारण आपला नवरा जरी दारू पित असेल तरी सुद्धा एवढ्या माणसांमध्ये हात वर करून माझ्या नवऱ्याची इज्जत घालवणं हे एका पतिव्रत्याचा धर्म आहे. पतिव्रताचा धर्म आहे. लक्षात घ्या, त्यांनी आपली इज्जत वाचवली, आपण थोडस लाजलं पाहिजे. लाजलं पाहिजे महाराज, बरोबर आहे की नाही? लाजलं पाहिजे. पण ऐका, दारू पिऊन आपण बायकोचा मार खातो हे तितकंच खरंय. कारण त्याच्या इतका दाराराही आतापर्यंत कोणात नाही महाराज. लोकांनी अहो कोणाच ऐकलं नाही महाराज. अहो आपल्या बायका तर काहीच ऐकत नाही कोणाचंच. सरकारला विनंती आहे किंवा धन्यवाद दिले पाहिजे सरकारने यायला की यायनी सरकारचं ऐकलं लाडक्या बहिणी. आता ह्या कुणाचं ऐकत नाही तरी सुद्धा ते आपला आदर ठेवतात, सन्मान ठेवतात. विठाल मग त्या किती भांडत असतील, फाटकं तोंड असतं बाईचं, ते किती बोलत असताना आपल्याला पण जीव मात्र लावते, भांडणं मात्र करते. पण लग्नाच्या अगोदर जेवढा माणूस सुखी असतो महाराज तेवढा लग्नाच्या नंतर नसतो, अजिबात नसतो. तुम्ही म्हणता कस काय? माझं बी झालं नाही, मी काय ब्रह्मचारी थोडाच. 2 वर्षापूर्वी माझा चेहरा महाराज असा फ्रेश दिसायचा, फ्रेश. बरं 2 वर्ष झालं माझं लग्न होऊन, असा अर्धा पावशेर झालो मी, अर्धा पावशेर. ते मी ऐकलं होतं लग्नाच्या अगोदर, एक कविता ऐकली होती. अरे संसार संसार जसं कप बशीचं घर, बशी बशी आरामशीर कप घाली जात. त्या कवीनं कपाला नवऱ्याची उपमा दिलेली आणि बशीला बायकोची उपमा दिलेली. मग तेव्हा मला समजलं कपाच्या जेवढ्या बेजाऱ्या तेवढ्या बशीच्या नाहीत. का? कारण ते उदाहरण आपल्या घरातच दिसलं मला. कसं? बशीला जर तुम्ही सगळं बोला ना महाराज, बशीला घरामध्ये व्यवस्था कशी असते ठेवायला? एकदम टेकन देऊन असते महाराज, अजिबात टेन्शन नसतं. पण कपाचं तसं नाही. कपा असा अडकिलेला असतो, वार आलं की इकडं, वार आलं की तिकडं, मोकार कपाच्या बेजाऱ्या. बशीला टेन्शन नाही. बशीला टेन्शन. घरामध्ये पाहुणे आल्याच्या नंतर आपण जर आपल्याला पाहुण्याला चहा ठेवायचा असतो तर चहासाठी लागत दूध. मग दूध आणायला आपण कुणाकडून आणतो? शेजारच्याकडून आणतो. मग दूध आणायला आपण कशात पाठवतो? कपात पाठवतो. आणि दूध आणायला कुणाला पाठवतो? लहान लेकराला पाठवतो. पण लहान लेकरू कप नीट नेतं का? अजिबात नाही, असं बोटात घालतो फिरवीत नेतो. बशीला टेन्शन. जर बशी फुटली तर डायरेक्ट तिला उकिरडा आहे, मुक्तता आहे, टेन्शन नाही मारत तिला. पण कपाचं तसं नाही. कपाचा कान तुटला की हिरव्या मिरसाचा ठेसा कपात. बशीला टेन्शन. लाडक्या बहिणीचे कागदपत्र गोळा करायला कोण? कप. बशीला टेन्शन. रस्त्यावर गाडीला हात करायला कोण? कप. त्या गर्दीतून आत शिरायला कोण? कप. सीट धरायला कोण? कप. आणि बसायला बशीला टेन्शन. कर्ज काढायला कोण? कप. घरी आल्यानंतर पैसे कुणाकडं? बशीकडं. बशीला टेन्शन. पुन्हा जर कर्ज फिटलं नाही तर आत्महत्या करायला कोण? कप. बशीला टेन्शन. पुन्हा आत्महत्याचे पैसे आल्यानंतर आयुष कोणाची? बशीचीच नाव मेला कप. मा तोंडाकडे काय पाहतो? विठाल महाराज, तुम्ही ज्या अर्थी हसल्या त्या अर्थी तुमची सुद्धा अवस्था माझ्यासारखीच आहे. विठाल काही नाही महाराज, सगळा फापट पसार आहे. फक्त भगवंत आपलं परिवारातलं असेल किंवा समाजामधलं कोणतं जरी प्रेम असेल तर ते निस्वार्थ प्रेम नाही. पण देवाला सुद्धा आपल्याकडून निस्वार्थ प्रेम लागतं. त्या निस्वार्थ प्रेमाने जर देवाचं भजन केलं तर 100% देव भेटू शकतो. पण ते भजन करत असताना कधी कुणाला नावं ठेवायची नाही. जर एखादे संत महात्मे त्यांच्या चरणावर डोकं ठेवायचं, कधी भजन करत जर भजन करत असताना जर देवाच्या त्या संतांच्या चरणावर जर डोकं ठेवलं तरी सुद्धा आपल्याला आपल्या सगळ्या वारकऱ्यांना माहीतच असेल, आपल्या पंढरपूरमध्ये चंद्रशेखर महाराज असतील, राऊत बाबा असतील, वक्ते बाबा असतील,
बाबूराव महाराज असतील, असे अनेक संत मंडळी दरवर्षी चातुर्मासमध्ये ज्ञानोबारायांचा, ज्ञानेश्वरी, तुकोबारायांचा गाथा, पंचदशी, अमृतानुभव अशा वेगवेगळ्या ग्रंथावर दरवर्षी चातुर्मासमध्ये 4 महिने पाठ घेतात. तुकोबारायांच्या गाथेवर, ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी. अनेक साधक तिथं 4 महिने चातुर्मास कडून अध्ययन करतात. पंढरपूरमध्येच आता अनिल काका म्हणून आहेत, माहीत असतील तुम्हाला. आता त्यांचं एक 2 महिने झाले मला वाटतंय. 2 महिने बरोबर ना मालक? 2 महिन्यापूर्वी त्यांचं देहावसान झालं. ज्या पद्धतीने सर्व महात्मे आध्यात्मिक ग्रंथावर प्रवचन करत असतात, पाठ घेत असतात, तसंच अनिल काका आणि आशुतोष दादा हे आम्हाला 4 महिने छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र सांगत असतात. 4 महिने दरवर्षी. काका गेले आता त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव आशुतोष दादा ते आता इथून पुढं पाठ चालवणार आहेत. तर जवळजवळ 3 ते 4 वर्षे चातुर्मास केल्याच्या नंतर ते आम्हाला 4 वर्ष शिवाजी महाराजांचं चरित्र मी त्यांच्याकडून अभ्यासलं, आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी. मग काका थकले आणि काका म्हटले आता इथून पुढे मला सांगणं होत नाही. शेवटचा पाठ काकांनी घेतला आणि काका म्हटले मी एवढ्या वर्षापासून तुम्हाला शिवाजी महाराज सांगतोय, आज हा माझा शेवटचा पाठ आहे, तर मला तुमच्याकडून एक गुरुदक्षिणा हवी. आता आम्ही काय देणार महाराज, आपण काय देऊ शकतो? प्रश्न पडला आम्हा सर्व विद्यार्थ्यांना, काय मागणार, काय गुरुदक्षिणा द्यावी. त्यावेळेस काका म्हटले की तुम्ही उद्याचे नवोदित कीर्तनकार आहात, तुम्ही उद्याचे नवोदित व्याख्याते आहात, तर तुम्ही उद्याचे कीर्तनकार व्याख्याते आहात. फक्त तुम्ही प्रत्येक कीर्तनामध्ये आणि प्रत्येक व्याख्यानामध्ये कमीत कमी 2 मिनिटं तरी छत्रपती शिवाजी महाराज सांगा, हीच माझ्यासाठी गुरुदक्षिणा आहे म्हटलं. आणि त्या न्यायानं मी माझं कीर्तन शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय किंवा शिवाजी महाराजांचं कमीत कमी 2 मिनिटं चरित्र सांगितल्याशिवाय तरी माझं चिंतन सोडत नाही. विठाला म्हणून मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की आपल्या या शंभू महादेवाचा डोंगर हे आपल्या श्री क्षेत्र शंभू महादेव या तीर्थक्षेत्रावरूनच पडलं. शंभू महादेवाचा डोंगर म्हणून इतिहासामध्ये याची ओळख आहे. प्रामुख्याने आपला हा इतिहास सरसेनापती संताजी बाबा घोरपडे यांचा जीवनातला सगळ्यात मोठा क्षण आपल्या परिसरामध्ये झाला. आणि असं आपल्या परिसरामध्ये असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये सरसेनापती संताजी बाबा घोरपडे गेले नाहीत. या गावातून त्यांचा फार मोठा इतिहास आहे. सांगायचं म्हणलं तर 5-6 दिवस लागतील. रांजणीमध्ये मी 7 दिवस सांगितलाय तो. पण ऐका, जे संताजी बापा ज्यांची प्रेरणा घेऊन इथं अत्यंत पराक्रम गाजवला ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा गुणगौरव, त्यांचं कौतुक, त्यांची प्रशंसा तुमच्यासारख्या आणि माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने करावं यात काहीच नवल नाही. काय नवल आहे? अरे तुमच्यासारख्या आणि माझ्यासारख्या माणसानं छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गावं, शिवाजी महाराजांचं कौतुक करावं आपलं कर्तव्य आहे. ते माणसानं जीवन असं जगावं की शत्रू सुद्धा आपलं कौतुक करेल, शत्रू सुद्धा आपल्या प्रेमात पडला पाहिजे, त्याने सुद्धा आपलं नाव घेतलं पाहिजे. सोपं नाही असं जीवन जगणं महाराज. आपली भावकी आपलं नाव घेत नाही. इथं शिवाजी महाराजांचा कट्टर शत्रू औरंगजेब, तो औरंगजेब माझ्या राजाच्या प्रेमात पडलाय. काय चारित्र्य संपन्न जीवन जगला असेल महाराज तुषार महाराज, काय चारित्र्य संपन्न जीवन जगला असेल. औरंगजेब सुद्धा माझ्या राजाच्या प्रेमात पडतोय. हो ऐका, उभ्या आयुष्यामध्ये औरंगजेबानी शिवाजी महाराजांचं 2दा कौतुक केलंय. 2दा. किती? 2 वेळा. एकदा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला ना तेव्हा, आणि एकदा शिवाजी महाराजांचं निधन झालं तेव्हा. ऐका, ज्यावेळेस 3 एप्रिल 1680 मध्ये रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं तेव्हा ही बातमी औरंगजेबाच्या साखी मुस्ते खानला कळाली.
तो मोठ्या आनंदाने धावत धावत पळत पळत बहादूरगडावर छावणी असलेल्या औरंगजेबाकडे आला आणि आल्या आल्या म्हणू लागला, हुजूर बड़ी खुशी की खबर है. औरंगजेबाने विचारला, क्या हुआ साखी? हुजूर वह दख्खन का कापर शिवा मर गया. शिवाजी महाराज मरण पावले ही बातमी औरंगजेबाला कळताक्षी तो एकदम स्तब्ध झाला. शांतपणे उभा राहिला. आपल्या नमाजाची चटई जमिनीवर आतरली. त्यावर तो गुडघे टेकून बसला. नमाजाच्या रूपात बसला. आपल्या दोन्ही हात वर करत त्या खुदाला बोलू लागला, ए खुदा, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बहनों की इज्जत करने वाला एक नेक बंदा शिवा भोसला तेरे पास आ रहा है. कोण वर्णन करताय? औरंगजेब. औरंगजेब वर्णन करतो माझ्या राजाचं. पुढे औरंगजेब काय म्हणतो ते ऐका. तुझा पता है कौन गया साकी? अरे हमने हमारे जीवन में ऐसे राजा महाराजे देखे जो हमारा नाम सुनकर अपना राज्य हमें सौंप देते हैं. हमने हमारे जीवन में ऐसी जाबाज फौज देखी जो हमें देख कर ही भाग जाती है, लेकिन पूरे जिंदगी में आज तक इस औरंगजेब ने शिवा जैसा योद्धा नहीं देखा. इसलिए पूरे हिंदुस्तान को अपने मुट्ठी में काबिज करने वाला यह औरंगजेब शिवा भोसले को दिल से सलाम करता है. अरे काय वर्णन करावं, काय वर्णन करा. औरंगजेबत नाही तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जी जी माणसं माझ्या राजाला मारण्याकरता आली ना, ही सगळीच्या सगळी माणसं माझ्या राजाच्या प्रेमात पडली. सगळीच्या सगळी. अरे कोण कोण आला होतं माझ्या राजाला मारण्याकरता? ऐका शंभू केळवासियांनो, कोण कोण आला होतं माझ्या राजाला मारण्याकरता? ऐका माझ्या तरुण धारकऱ्यांनो, वारकऱ्यांनो, तमाम शिवभक्तांनो, तमाम शिवकन्यांनो, अरे कोण कोण आला होता माझ्या राजाला मारण्याकरता? अरे तो औरंगजेब, तो फतेह खान आला होता, तो अफजल खान आला होता, याकूब खान, मुसे खान, पठाण, रंदुल्ला खान, अंकुश खान, सय्यद बंडा, रहीम खान, फाजल खान, घोरपडे, नाईकजी पांढरे, खराटे काटे, जिवाजी देवकाते, पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे, जावळीकर, शाहिस्ते खान, बहादूर खान, आमीन खान, जुल्फिकार खान, जाफर खान, मुगलिस खान, बख्शासत खान, नजाबत खान, पोलाद खान, रमदास खान, करतलब खान, हसन मुनी, सुलतान मिर्जा, खोजा सुलतान, भावसिंह, किशोर सिंह, श्याम सिंह, राम सिंह, राय सिंह, राज सिंह, अमर सिंह, चंद्रवत, राजा गिरधन मनोहर, राजा प्रद्युम्न, सूरज गायकवाड, दिनकरराव काकडे, संभाजीराव पवार, सरदार गाडगे, जबरदस्त खान, बरकताज खान, कुतुबुद्दीन खान, दाऊद खान कुरेशी, शेख जादा मुल्ला, यह्या जलीबेग बक्षी, सुजय साहेब बुंदेला, राजा नरसिंहगोंड, उदयराज मुंशी, निकाराव मुंशी, रातभर चलून देऊ का असंच? अरे अशी 4,500 माणसं माझ्या राजाला मारण्याकरता आली. ही तर काय, यांची बाप सुद्धा माझ्या राजाच्या प्रेमात पडली. महाराज सोपी गोष्ट नाही. माझ्या राजाला जाऊन आज 350 ते 400 वर्ष पूर्ण झाली, तरी सुद्धा माझ्या राजाचं नावाचं वादळ अजून या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घुमतय. अरे काल परवा जन्माला आलं पोरग सुद्धा शिवराय शिवराय म्हणतय. सोपी गोष्ट नाही. आज जरी महाराजांचं नाव घेतलं तर अंगावर काटा येतो अक्षरशः. का? कारण शिवाजी महाराज हे नाव नव्हे, शिवाजी महाराज हा मंत्र आहे. मंत्र किती ताकदवान आहे हा मंत्र. शिवाजी हे नाव नव्हे, हा मंत्र आहे. मंत्र किती ताकदवान आहे हा मंत्र. शिवाजी पावन खोंड दे सोडतो बाजी, नंतर होईन वरबाप लग्नामध्ये, आधी कोंडाण्याचं लग्न लावतो तानाजी. अरे झिटकारी तो कुतुबशाहीचा सन्मान, कुतुबशाहीचा निष्ठा काय असते दाखवतो यसाजी. कापोनी गनिमाला विजेच्या वेगानं, काळालाही चकित करतो नेताजी. राजा त्या सन्मान फक्त तुमच्या पाये धुळीचा, अमृताचं दान मागतो हिरोजी. विठाला विठाल. काय या जगामध्ये काही माणसं अशी आहेत, पराक्रमी आहेत, पण ती चरित्रवान असतील असं नाही. आणि काही माणसं चरित्रवान आहेत आणि ती पराक्रमी असतील असं नाही. पण जो माणूस पराक्रमी आहे आणि पराकोटीचं चरित्र संपन्न आहे, असा एकच महापुरुष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्या शिवनेरी गडावर जन्माला, आणि त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला. टाळी वाजवायची सर्वांनी. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव. याच्या दगडात देवाचं नाव.
सावला रे साधारेवर आपल्या निधड्या साथीवर आपल्या निधड्या साथीवर माझ्या राजाचं नाव गाजदेव गडग्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजदेव गडग्याच्या दगडावर टाळी 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 वाजवायची टाळी टाळी वाजवायची सगळ्यांनी टाळी वा वा एकच वाजवा एकच वाजवा हा टाळी वाजवायची सगळ्यांनी एक सोबत टाळी टाळी वा 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 शंभूकड वासियांनो टाळी बंद झाली नाही पाहिजे मायबाप अरे शंभूखेड म्हणजे सामान्य नाही सातारा जिल्हा म्हणजे सामान्य नाही महाराष्ट्र राज्य म्हणजे सामान्य नाही हा देश म्हणजे सामान्य नाही ही माती म्हणजे सामान्य नाही अरे तीच माती आहे ज्या मातीला प्रभू श्री रामचंद्रांचे पावले लागले ना मायबाप ही तीच माती आहे वा वा टाळी ओहो आहा ओहो टाळी वाजली टाळी टाळी अरे या जगाचा पांडुरंग परमात्मा या जगाचा पांडुरंग परमात्मा ज्या ठिकाणी कमरावर हात ठेवून उभा आहे ना मायबाप ही तीच माती आहे या जगाला ज्ञानाचा दीप देणारी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबार आहे ज्या ठिकाणी जन्माला आली ना मायबाप ही तीच माती आहे अरे कडव्याची गंध पेटावी टाळी टाळी वाजली पाहिजे टाळी थांबू नका मायबाप वा वा शंभूकड ओहो आहा क्या बात आहे अरे कडव्याची गंध पेटावी अरे कडव्याची गंध पेटावी याप्रमाणे शिवरायाच्या मनामध्ये स्वराज्याचा वणवा पेटवणाऱ्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊच्या बुलंद विश्वासाची साक्ष देणारी ही तीच माती आहे मायबाप अरे जेव्हा देव धर्म सुरक्षित नव्हते की नव्हत्या मंदिरातील मूर्त्या सुरक्षित अरे सगळीकडे अखंड मांडला होता ज्याने आपल्या मनगटाच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची सत्ता प्रस्थापित केली औरंगजेब बेजार केला अफजल पाडला शाहिस्ते खानाची बोटं तोडली आदिलशाही निजामशाही निमावली आणि या सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला मासाहेब जिजाऊच्या चरणावरती स्वराज्याचं पहिलं पुष्प अर्पित करणारा स्वराज्याचा वीर झुंजार छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीने लखलखीत तेजोमय झालेली ही तीच माती आहे वा वा टाळी टाळी काय वर्णन करावं माझ्या राजाचं अजून आपल्या सगळ्या तरुणांनी आता बादशाहचे याच्या त्याच्या रॅप आपण ऐकतो पण 350 वर्षापूर्वी रॅप लिहिला माझ्या कवी भूषणांनी अविनाश महाराज आपण इंडियन आयडॉल फेमात तुम्ही तिकडे रॅप भरपूर ऐकले असतील पण खरे रॅप आपल्या 350-400 वर्षापूर्वी कवी भूषणाने रॅप लिहिलेत महाराज काय रॅप आहे त्या रॅप मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करतोय कवी भूषण काय रॅप आहेत ते ऐका टाळी टाळी वाढवा वाढवा लय वाढवा काय लिहितो कवी भूषण सचित तो रंग सना अंग में उमंग धरे सारा शिवाजी जंग जितना चलत आहे भूषण बनाते नाते बियादन कारण के नते नाता मद गाय भराने करलात आहे पहिला पहिला खायला पहिला खायला काय नाही खायला खायला गाजाने की टायला पहिला सायला उचलत आहे तारा सुतारने तुरी धारा मेला का तुझे पर 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 येते तारा पर आले काय म्हणतोय कवी भूषण काय तो रंग सना सचित तो रंग सना अंग में उमंग धरे सारा शिवाजी जंग जितना चलत आहे भूषण बनाते नाते बियादन कारण के नते नाता मद गाय भराने करलात आहे पहिला पहिला खायला गाला केले गजाने के सायला पहिला सायला उचलत आहे तारा सुतारने तुरी धारा मेला का तुझे
भद्रम तन्नास. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र सांगितलं म्हणजे रातभर सांगन मी, रातभर सांगन. पण तुम्ही बसतान का? विठाला विठाला. ऐका महाराज, शेवटचे 2 मिनिटं घेतो आणि सेवा संपवतो. ऐका ऐका ऐका. बाकीच्या कीर्तनातलं काय घेतलं असेल नसेल, तुम्हाला समजलं असेल नसेल, मला काही जास्त आयडिया नाही. कारण तुमच्या परिसरामध्ये मी नवीन आहे, मला जजमेंट नाही तुमचं, बरोबर काय? पण ऐका, बाकी काय समजलं असेल नसेल ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय. पण ऐका, आपल्या या कीर्तनामधून काय घेऊन जा, काय घेऊन जा, ज्याचा त्याचा विषय आहे. पण या कीर्तनामधून फक्त एक गोष्ट, एक संदेश नक्की घेऊन जा. आपल्याला नाही तो ज्ञानोबा तुकोबाराची गाथा समजली, नाही काही गोष्टी समजल्या, तरी आपण आपल्या प्रत्येक पालकांनी आपल्या लहान मुलांना हिंदू संस्कृतीचं आणि हिंदू धर्माचं ज्ञान दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे महाराज. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या धर्माच्या पतनाला किंवा हिंदू धर्माच्या पतनाला सगळ्यात मोठं कारण कोण असेल तर तो आपण स्वतः कारण आहे महाराज. सगळ्यात मोठं वाटोळं आपल्या धर्माचं जर कोणी केलं असेल तर ते आपल्याच लोकांनी केलं महाराज. दुसऱ्याकडे बोट करून उपयोग नाही. आपले छित्ते जर फाटके असेल तर पावसाला दोष देऊन उपयोग नाही. आपण आपल्या मुलांना धर्माचं शिक्षण देण्यामध्ये कमी पडलो, हे आपलं दुर्दैव महाराज. गणपती बसतात, नवरात्री जातात, नवरात्रामध्ये गणपतीमध्ये फक्त 8-10 दिवस आपण फक्त गणपती बाप्पाची आरती करतो. नवरात्रीमध्ये गौरी मातेची, दुर्गा देवीची उपासना करतो महाराज. पण एक गोष्ट लक्षात घ्या, गणपतीमध्ये आरती आल्याच्या नंतर आरती सुद्धा आपल्या लहान मुलांना नीट पाठ नाही महाराज. आरतीला सगळेजण एकत्र येतात आणि फक्त एकच शब्द, एका शब्दामध्ये सगळे एका शब्दात बोलतात, जय देव जय देव. दुसऱ्या आरती आपली दुसरी पाठ नाही, शिका आपण दुसऱ्या धर्माकडून महाराज. अरे 5 वर्षाच्या मुसलमानाच्या मुलाला नमाज पढता येते, 5 ते 7 वर्षाच्या ख्रिश्चन पोराला प्रे करता येते. पण आपला तरुण जवळजवळ 20 ते 25 वर्षाचा झाला तरी सुद्धा आपल्या तरुणाला गणपतीची आरती येत नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका, सगळ्यात मोठी शोकांतिका महाराज. जर कोणी आपल्याला विचारलं हिंदू धर्म कोण आहे, कॉलेजमध्ये MBA कॉलेजला, इंजिनिअरिंग कॉलेज ज्यावेळेस मी व्याख्यान करायला जातो ना, त्यावेळेस मला कधी कधी असे अनुभव येतात की मुलं असे प्रश्न विचारतात आपल्या पोरांना की आपल्याला पोरांचे तोंड बंद होतं. शिवजी कोण आहे, शंकर कोण आहे, राम कोण आहे, काही सांगता येत नाही महाराज आपल्याला. अरे हिंदू म्हणजे कोण, हिंदू म्हणजे कोण सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो. मी कोण आहे, हिंदू आहे. कपाळाला गंध लावला, चांगले भगवे कपडे घातले, रुमाल भगवा गळ्यामध्ये घातला म्हणजे हिंदू झाला का? नाही महाराज. अरे हिंदू म्हणजे कोण? जो म्हणतो सर्वे भवंतु सुखिनः, सर्वे सन्तु निरामये, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् भाग भवेत्. जो प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो ना, तो हिंदू आहे. जो म्हणतो अभिवादनशीलस्य नित्यमृद्धोपसेविन चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम, जो आपल्या वडीलधाऱ्या माणसांची सेवा करतो, जो आपल्या वडिलांची सेवा करतो, तो हिंदू आहे. ना त्वं कामय राज्यम ना स्वर्गम ना पुनर्भवम कामय दुःख तप्तानाम प्राणी मर्ती नाशनम. अरे जो विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो, अरे या मृत्यू लोकामध्ये, या विश्वामध्ये कोणत्या जीवाला काही त्रास असेल, काही दुःख असेल तर कृपा करून त्याला त्या दुःखातून मुक्त करा, त्याला त्या त्रासातून मुक्त करा. अशा विशाल अंतःकरणाची मागणी आमच्या संत महात्म्यांनी देवाकडे केली. सोपं नाही. अरे जो म्हणतो जीवितम मृतकम मने देहिना धर्मवर्जितम मृत्यू धर्मेन संयुक्तो दीर्घजीवी भविष्यती. अरे जो माणूस जिवंतपणे आपल्या धर्माचा त्याग करतो तो माणूस जिवंत असून मेल्यासारखा आहे. पण जो माणूस मेला तरी आपला धर्म सोडत नाही तोच माणूस धर्मवीर म्हणून ओळखला जातो. ही छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली धर्माची व्याख्या जो आपल्या शिरोधारी ठेवतो ना तो हिंदू आहे. ही आपली व्याख्या कधीतरी समजून सांगितलं पाहिजे. महाराज मला कधी कधी अभिमान वाटतो की मी हिंदू असल्याचा. का? कारण आम्ही आमचा सण प्राण्याची पूजा करून साजरा करतो, प्राण्याची हत्या करून साजरा नाही करत. माझं म्हणणं लक्षात येतं. अहो किती सुंदर संस्कृती सांगा ना आपली महाराज. बघा ना तुम्ही, अरे डोंगराची पूजा आपण करतो, सूर्याची पूजा आपण करतो, चंद्राची पूजा आपण करतो, नद्यांची पूजा आपण करतो, झाडांची पूजा आपण करतो, पशूंची पूजा आपण करतो, धरती व जल वायू आकाश सगळ्यांची पूजा आपण करतो. इतकी जबरदस्त फिलॉसॉफी असणारा धर्मच नाही या जगात. एकमेव धर्म हिंदू धर्म. किती सुंदर संस्कृती आपली. आता हे संस्कृती सांगायला आता ऑलरेडी मला 10 मिनिटं लेट झालेत. विठाला विठाला ज्ञानेश्वर
चरणी सर्व वारकऱ्यांच्या धारकऱ्यांच्या चरणी अर्पण करतो आणि या सेवेसाठी ज्यांनी मला आमंत्रित केलं असे आमचे मालक ज्येष्ठ गुरुबंधू पांडुरंग महाराज देशमुख आणि आपण समस्त ग्रामस्थ हरिभाऊ असतील संपूर्ण ग्रामस्थ सगळ्यांचा काय माझा परिचय नाही. सगळ्यांना एकदा कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि कीर्तन थोडंसं 15 मिनटं लेट झालं त्याबद्दल मी काय माफी मागणार नाही. मी काय बांध कोरले नाही तुमचे, बरोबर नाही, फक्त 10 मिनटं तुमची जास्त घेतली. सगळ्यांना एकदा कोटी कोटी धन्यवाद. मृदंगाचार्य गायनाचार्य अविनाश महाराज तुषार महाराज मारुती महाराज सगळ्यांना एकदा कोटी कोटी धन्यवाद देतो. सेवेला पूर्ण वेळानं देतो. चाल घ्यायची. तुकाराम 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 विठ्ठल जय जय